नमस्कार, मी नेहा। बातमी आहे अमरावती जिल्ह्यातून। राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे। या दरम्यान अमरावती जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। यात जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी आणि अचलपूर तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला आहे। रोज वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस होत असून अमरावती जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी केळींचे पीक उद्ध्वस्त झाले आहे। शेतात परिपक्व झालेल्या केळींची झाडे मोडून पडल्याने जमीन दोस्त झाली आहे। काही भागात तर काही दिवसांवर तोडणीस आलेले पीक निसर्गाने हिरावून नेले। शासनाने संपूर्ण जिल्ह्यात तातडीने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी सुरू केली आहे। अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा काजडी या गावामध्ये मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। केळी पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने खासदार बळवंत वानखडे यांनी थेट शेती बांधावर जात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। तसेच तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे। तर सरकारकडून नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी आवाज उठवणार अशी ग्वाही खासदार बळवंत वानखडे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।